नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कर्नाटकातील काँग्रेस सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येत असून मुख्यमंत्रीपद बदलाच्या चर्चेला उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी केलेल्या सूचक पोस्टमुळे राजकीय वातावरण आणखी तापलं आहे. गेल्या 2 दिवसात राहुल गांधी यांनी शिवकुमार यांना थोडी वाट पहा असा सल्ला दिल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आज गुरुवारी शिवकुमार यांनी एक्सवर पोस्ट करत लिहिले की शब्दाची ताकद हीच जगाची ताकद आहे. दिलेला शब्द पाळणे ही सर्वात मोठी शक्ती आहे. त्यांच्या या पोस्टला पक्षश्रेष्ठींना दिलेला अप्रत्यक्ष संदेश मानलं जात आहे. या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केले की ते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी चर्चा केल्याशिवाय कर्नाटकातील नेतृत्वाबाबत कोणताही अंतिम निर्णय घेणार नाहीत. काँग्रेसने 2023च्या निवडणुकीनंतर सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपद दिलं होतं, तर डी.के. शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावं लागलं होतं. त्यावेळी अडीच वर्षांच्या सत्ता वाटपाच्या फॉर्म्युलाची चर्चा झाली होती. 20 नोव्हेंबर रोजी सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील कार्यकाळाचे 2.5 वर्षे पूर्ण होताच शिवकुमार गटाने मुख्यमंत्रीपदाची मागणी पुन्हा जोरदारपणे पुढे रेटली आहे. या पार्श्वभूमीवर शिवकुमार यांचे निकटवर्तीय नेते दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींच्या भेटी घेत आहेत. आता काँग्रेस नेतृत्व कोणता निर्णय घेते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. बेळगाव महापालिकेच्या आयुक्तपदात मोठा बदल करण्यात आला असून सध्याचे आयुक्त शुभा बी यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी कार्तिक एम यांची नवीन महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या प्रशासकीय बदलाच्या निर्णयानुसार ही बदली करण्यात आली असून लवकरच कार्तिक एम कार्यभार स्वीकारतील अशी माहिती मिळत आहे. शुभा बी यांच्या कार्यकाळात अनेक नागरी प्रकल्पांना चालना मिळाली होती. आता नव्याने नियुक्त झालेले आयुक्त कार्तिक एम यांच्याकडूनही शहर विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या निर्णयांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात चोरट्यांनी मध्यरात्री अक्षरशः उच्छाद मांडलाय. पांगुळ गल्ली, टेंगिनकेरा गल्ली आणि कामत गल्ली येथे सलग 5 दुकाने फोडून चोरट्यांनी व्यावसायिकांचं मोठं नुकसान केलंय. बुधवारी 26 नोव्हेंबरच्या मध्यरात्री झालेल्या चोरीच्या घटनेमध्ये एका दुकानातून किमान 12,000 रुपये चोरीस गेल्याचे प्राथमिक निष्कर्षात समोर आलं आहे. चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने दुकाने उघडून त्यातील रोकड आणि महत्त्वाचा ऐवज लंपास केला. गुरुवारी सकाळी व्यापारी दुकानांवर आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. तत्काळ मार्केट पोलीस ठाण्यामध्ये माहिती देण्यात आली आणि पोलीस अधिकारी, गुन्हे शोध पथक, ठसे तज्ज्ञ तसेच श्वान पथकाने घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. एकाच परिसरातील अनेक दुकानांचे शटर फोडून चोरट्यांनी केलेली चोरी व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे कारण ठरली आहे. विशेष म्हणजे चोरीची संपूर्ण हालचाल परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली असून त्याच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध वेगाने सुरू केला आहे. या प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. व्यापारी वर्गाने बाजारपेठेत पोलीस गस्त वाढवून सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याची मागणी केली आहे. बेळगाव शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेला गुरुवारीही वेग आला. सिव्हिल हॉस्पिटल रोड, आझमनगर परिसरात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण करून बसलेल्या फेरीवाल्यांचे स्टॉल्स, फळ विक्रेत्यांच्या गाड्या आणि इतर साहित्य हटवण्यात आले. रहदारी पोलीस आणि महापालिकेच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. शहरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या अंतर्गत मुख्य रस्त्यांवरील फुटपाथवर अतिक्रमण करून बसलेल्या विक्रेत्यांना हटवण्यात आले. काही व्यापाऱ्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढून टाकले, तर काही ठिकाणी पोलीस आणि विक्रेत्यांमध्ये वादही झाल्याचे निदर्शनास आले. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथक आणि रहदारी पोलिसांनी कंबर कसून ही मोहीम हाती घेतली असून मुख्य बाजारपेठांमध्ये शिस्तीचे नियम लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतुकीला काहीसा दिलासा मिळाला असून पुढील काही दिवस मोहीम सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
बेळगावातील जय किसान भाजी मार्केट बंद झाल्यानंतर देखील संबंधित व्यापारी हे संडे मार्केटमध्ये व्यापार सुरू ठेवत असल्यामुळे शेतकरी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त करत 29 नोव्हेंबरपर्यंत एपीएमसी मार्केटमध्ये व्यापार सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या वतीने एपीएमसी सचिवांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद केल्याप्रकारे न्यायालयाच्या निर्देशानुसार जय किसान भाजी मार्केट बंद झालं असून संबंधित व्यापाऱ्यांनी आता मुख्य एपीएमसी भाजी मार्केटमध्येच आपला व्यवसाय सुरू करावा. मात्र काही व्यापारी संडे मार्केटमध्ये अजूनही व्यापार करत असल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. त्यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी तात्काळ मुख्य मार्केटमध्ये स्थलांतर करावे, अन्यथा शेतकरी संघटना आणि विविध कृती समित्या रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा यावेळी देण्यात आला. जय किसान भाजी मार्केटवरील न्यायालयाचा निर्णय लागू करून संपूर्ण व्यापार एपीएमसी परिसरात आणावा अशी मागणी अधिकृतपणे मांडण्यात आली असून प्रशासनाने लवकरात लवकर याबाबत कारवाई करावी असेही आंदोलकांनी सांगितले. सीमा भागावर आपला हक्क अधोरेखित करण्यासाठी कर्नाटक सरकार दरवर्षी बेळगावात हिवाळी अधिवेशन भरवत असते. मात्र या अधिवेशनासाठी होणारा प्रचंड खर्च वर्षागणिक वाढत असून यावर्षी 8 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या आणि 10 दिवस चालणाऱ्या अधिवेशनासाठी तब्बल 15 कोटी 5 लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाने खर्चावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात 15 कोटी 5 लाखांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आलाय. मागील वर्षी झालेल्या अधिवेशनासाठी 14 कोटी 5 लाख रुपये खर्च झाले होते. म्हणजेच यंदाच्या खर्चात तब्बल 1 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. अधिवेशन काळामध्ये सर्वाधिक खर्च मंत्रिमंडळ सदस्य, आमदार, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवास व्यवस्थेवर होत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. हा खर्च कमी करण्यासाठी सुवर्णसौधच्या परिसरात आमदार भवन उभारण्याची मागणी गेल्या दशकभरापासून केली जात आहे. मात्र शासनाने अद्याप त्याकडे दुर्लक्षच केलं आहे. याशिवाय सुरक्षा व्यवस्था, मंत्री आमदारांची वाहतूक, जेवणावळी, पोलीस बंदोबस्त, मार्शल नियुक्ती, परिवहन सेवा, इंटरनेट सुविधा, दूरध्वनी खर्च, वाहनांचे इंधन आणि विविध सोयी सुविधांसाठी मोठा निधी खर्च होणार आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या सर्व सेवांसाठी एकत्रितपणे किमान 15 कोटी 5 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. दरवर्षी वाढत जाणाऱ्या या खर्चावर टीका होत असून स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून अधिक पारदर्शकता व नियोजनबद्ध खर्चाची मागणी केली जात आहे. परवानगी न घेता लग्न समारंभात डीजे लावल्याच्या आरोपावरून 2 जणांवर टिळकवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दिली असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. टिळकवाडीचे पोलीस उपनिरीक्षक पी.जी. डोळी यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. न्यू शिवाजी कॉलनी, पापामळा, टिळकवाडी येथे एका लग्नाच्या वरातीवेळी डीजे लावण्यात आला होता. यासाठी आवश्यक परवानगी घेतली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. नागमणी पाटील राहणार न्यू शिवाजी कॉलनी व साऊंड सिस्टीमचा मालक शुभम नारायण नावगेकर राहणार शिवाजीनगर सुळगा या दोघांवर एफआयआर दाखल करण्यात आलाय. शेतजमीन वादातून बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी येथे येळगूकर व शहापूरकर कुटुंबियात हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 10:30च्या सुमारास घडली. या प्रकरणी दोन्ही कुटुंबांनी परस्पर विरोधी फिर्याद दिली असून 9 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आलाय. दोन्ही कुटुंबांमध्ये 20 गुंठे शेत जमिनीवरून वाद आहे. हा वाद सध्या जिल्हाधिकारी तसेच प्रांताधिकारी यांच्या न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयात वाद असताना शेतजमीन पाहायला गेल्याच्या निमित्ताने 2 कुटुंबात वाद निर्माण झाला. यामध्ये 5 जण जखमी झाले. घटनास्थळी काकती पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली असून दोन्ही गटाकडून फिर्याद नोंदवून परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हिंडलगा येथील बॉक्साईट रोड शेजारी असलेल्या श्री कलमेश्वर मंदिराजवळ असलेल्या श्री ब्रह्मलिंग मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून काल बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी मंदिराचा वास्तुशांती कार्यक्रम उत्साहात पार पडला. प्रथम गावातील देवस्की पंच व सुवासिनी महिलांनी मरगाई गल्लीत असलेल्या मरगाई मंदिरात मरगाई मूर्तीची पूजन करण्यात आले. त्यानंतर सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये मंदिरातील कळस ठेवून गावातील प्रमुख भागातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीच्या अग्रभागी गंगा कलश घेतलेल्या महिला, ग्रामस्थ, हिंडलगा ग्रामदेवस्थान सुधारणा कमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी लक्ष्मी गल्लीतील श्री लक्ष्मी मंदिरात रेणुकादेवी महिला भक्तांतर्फे देवीची विधिवत पूजा पार पडल्यानंतर सिद्धार्थनगर येथील दुर्गाडी मूर्तीची पूजा करून मशनाई मंदिरात मशनाई मूर्तीचे पूजन करण्यात आले. शेवटी महादेव गल्लीतून बॉक्साईट रोड जवळील कलमेश्वर मंदिरामध्ये पूजन करून कळस जीर्णोद्धार करण्यात आलेल्या श्री ब्रह्मलिंग मंदिरामध्ये विधिवत पूजा करून ठेवण्यात आला. बेळगाव वेंगुर्ला रोडवरील हिंडलगा ते सुळगा 4 पदरी रस्त्याच्या कामाला प्रारंभ झाल्याला वर्षभराचा कालावधी उलटला असला तरी आंबेवाडी क्रॉसजवळील पाणी साचण्याचा प्रश्न मात्र कायम आहे. लेप्रसी हॉस्पिटल, केंद्र कारागृह आणि शिवमनगर भागातून मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी जमा होत असल्यानं वाहतुकीत गंभीर अडथळे निर्माण होत आहेत. या समस्येच्या निवारणासाठी ग्रामपंचायतीमार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळोवेळी निवेदने देण्यात आली आहेत. दक्षिणेकडून येणारे पाणी रस्त्यावरून सखल भागामध्ये उतरत असल्याने मागील वर्षी काही घरांमध्ये पाणी शिरण्याची वेळ आली होती. तेव्हा ग्रामपंचायतीने तत्परता दाखवत जेसीबीच्या सहाय्याने पाण्याचा मार्ग बदलून मोठी हानी टाळली होती. यंदाही आंबेवाडी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गटार बांधण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीने केला, मात्र ते काम अद्याप प्रत्यक्षात आलेलं नाही. उलट सध्याच्या रस्त्यावरील पाणी वाहून नेण्यासाठी भुयारी गटार बांधण्याचं काम सुरू होणार असल्याने ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गाने तीव्र विरोध दर्शवला आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की शहराच्या वरच्या भागातून येणारे दुर्गंधीयुक्त पाणी सखल भागातील शेतात सोडल्यास भात पिकासह इतर पिकांचं मोठं नुकसान होईल. त्यामुळे पाण्याचा निचरा योग्य दिशेने व्हावा यासाठी लेप्रसी हॉस्पिटल बाजूने थेट सुळगा भागाकडे असलेल्या नैसर्गिक नाल्यात पाणी सोडण्याची व्यवस्था करावी अशी त्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांनी यापूर्वीही या समस्येबाबत प्रयत्न केले असून आता पुन्हा एकदा सुसंगत निचरा व्यवस्थेची मागणी जोर धरत आहे. शेतीमाल आणि भाजीपाल्याच्या विक्रीतून मिळणारी रक्कम सोसायटीच्या खात्यात जमा करण्याची जबाबदारी सोपवलेल्या कर्मचाऱ्यांनीच ती रक्कम अपहार केल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. या प्रकरणी सूरज उत्तम पाटील राहणार फुलबाग गल्ली बेळगाव याच्या विरोधात मार्केट पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. बेळगावातील रविवार पेठ परिसरात बागायत सहकारी उत्पादन पुरवठा व विक्री सोसायटी कार्यरत आहे. या सोसायटीमार्फत शेतकऱ्यांकडून शेतीमाल आणि भाजीपाला खरेदी करून तो बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना विकला जातो. व्यापाऱ्यांकडून मिळणारी रक्कम रोजच्या रोज सोसायटीच्या बँक खात्यामध्ये जमा करणं आवश्यक असतं. ही जबाबदारी संशयित सूरज पाटील याच्याकडे होती. मात्र ऑडिट दरम्यान धक्कादायक माहिती उघडकीस आली. एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीमध्ये विविध व्यापाऱ्यांकडून मिळालेली एकूण 15,45,000 रुपयांची रक्कम त्याने बँकेत भरलीच नसल्याचे आढळून आले. सर्व व्यवहारांची पुनर्तपासणी केली असता या रकमेचा अपहार झाल्याचं स्पष्ट झालं. या प्रकरणाची माहिती मिळताच सोसायटीच्या संचालिका राजश्री पवार यांनी मार्केट पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. त्यानुसार सूरज पाटील याच्या विरोधात फसवणूक आणि विश्वासघातासह संबंधित विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आलाय. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून अपहृत रक्कम कुठे आणि कशासाठी वापरली याचा शोध घेतला जात आहे. मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मी व्रताला आज गुरुवारी प्रारंभ झाल्याने शहर बाजारपेठेमध्ये विविध पूजा साहित्याची उलाढाल पाहायला मिळाली. यंदा देवीचे मुखवटे, फुले व फळांचे दर वधारले होते. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महिला वर्ग लक्ष्मी देवीची मनोभावे आराधना करतात. मार्गशीर्ष गुरुवार हे सौभाग्य, समृद्धी, शांतता आणि कुटुंब कल्याणासाठी केले जाणारे अत्यंत शुभ व्रत आहे. यंदा 27 नोव्हेंबर त्यानंतर डिसेंबर 4, 11 आणि 18 रोजी मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत आचरण्यात येणार आहे. मार्गशीर्ष गुरुवार निमित्त बाजारपेठेमध्ये मोठी उलाढाल झाली आहे. दिवाळी पाडव्यानंतर प्रथमच फुलांना मागणी वाढल्यानं दर वधारले होते. शेवंतीचा हार व झेंडूच्या फुलांना सर्वाधिक मागणी होती. एक हार 30 ते 40 रुपयांना, 5 फळे 60 ते 80 रुपये तर केळी 40 ते 50 रुपये प्रति डझन दराने विक्री केली जात होती. लक्ष्मीचे मुखवटे व पूजा साहित्य खरेदीची लगबग सर्वत्र पाहायला मिळाली. बुधवारी सायंकाळी गणपत गल्ली, रविवार पेठ, पांगुळ गल्ली, कडोलकर गल्ली, खडे बाजार आदी भागामध्ये खरेदीची धामधूम होती.
चिक्कोडीला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्याची जनतेची 2 दशकांपासूनची मागणी आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. येत्या 8 डिसेंबरपासून होणाऱ्या बेळगावातील अधिवेशनावेळी चिक्कोडी जिल्हा घोषणेच्या मागणीसाठी साखळी उपोषण करण्यात येणार आहे. या अधिवेशनात चिक्कोडी जिल्हा घोषित न झाल्यास स्वतंत्र उत्तर कर्नाटक मागणीला पाठिंबा देऊन त्या आंदोलनात भाग घेतला जाईल, असा इशारा चिक्कोडीचे संपादना स्वामी यांनी सरकारला दिला. चिक्कोडी शहरातील प्रवासी मंदिरात आयोजित चिक्कोडी जिल्हा संघर्ष समितीच्या बैठकीत ते बोलत होते. संपादना स्वामी पुढे म्हणाले की कित्येक वर्षांपासून चिक्कोडी जिल्ह्याची मागणी जनतेतून, साधू संतांकडून आणि स्थानिक नेत्यांकडून सातत्याने होत आहे. मंत्री सतीश जारकिहोळी आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांनीही जिल्हा पुनर्रचनेची गरज अधोरेखित केली होती. आता सुरू होत असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात सरकारने स्पष्ट निर्णय घ्यावाच. सरकार अधिवेशनात चिक्कोडी जिल्हा जाहीर करण्यात अपयशी ठरले तर आम्हाला कित्तूर कर्नाटक स्वतंत्र राज्याच्या मागणीचा मार्ग स्वीकारावा लागेल, अशी जनतेची भावना आहे. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतनीकरणाला सध्या वेग आला असून प्रशासकीय सुविधांच्या उन्नतीसाठी विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. कार्यालयातील अंतर्गत रचना, पार्किंग व्यवस्था आणि सौंदर्यीकरणावर भर देण्यात येत आहे. या अंतर्गत कार्यालयाच्या आवारातील पार्किंगची दीर्घकाळाची समस्या सोडवण्यासाठी सपाटीकरणाचे काम सुरू असून सुसज्ज पार्किंगसाठी नियोजनबद्ध काम सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सर्व कामे टप्प्याटप्प्याने आणि जलद गतीने केली जात आहेत. कार्यालयासमोरील रस्त्यालगत असलेली संरक्षक भिंत काढून त्या ठिकाणी सीसी बांधकाम करण्यात येणार आहे. प्रवेशद्वारावर लोखंडी पोर्च तयार केला जात असून संपूर्ण कार्यालयाला दगडी थर लावण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. आतील विभागांची पुनर्रचना, नवीन विभागांची निर्मिती आणि अत्याधुनिक सोयीसुविधा देण्यासाठी विविध सुधारणा केल्या जात आहेत. ही सर्व कामे कंत्राटदारांकडून नियोजनबद्ध व जलद गतीने पूर्ण केली जात असल्याने लवकरच कार्यालयाचा नवा चेहरा समोर येण्याची शक्यता आहे. नव्या गोकाक जिल्ह्याच्या मागणीस आता अधिक जोर मिळत असून गोकाकपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. जिल्हा विभाजन करत गोकाकला स्वतंत्र जिल्हा घोषित करावा अशी मागणी करत आज गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी आणि धरणे आंदोलन करण्यात आले. या मागणीला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. माजी मुख्यमंत्री जयेश पटेल यांच्या कार्यकाळात गोकाक जिल्हा घोषित करण्यात आला होता, मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आज गोकाक ते बेळगाव पायी चालत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले. गोकाक जिल्हा त्वरित अंमलात आणावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हा विषय अधिवेशनात मांडण्यात यावा आणि गोकाकला स्वतंत्र जिल्हा म्हणून मान्यता मिळावी अशी अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली. बेळगाव येथील सुवर्ण विधानसौधमध्ये 8 ते 19 डिसेंबरपर्यंत होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी 6,000हून अधिक अधिकारी व पोलीस जुंपण्यात येणार आहेत, अशी माहिती गृहमंत्री डॉक्टर जी परमेश्वर यांनी दिली. याबरोबरच मटका व जुगार थोपवण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस मुख्यालयात बुधवारी आढावा बैठक झाली. या बैठकीत कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक हितेंद्र आर, बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक चेतन सिंग राठोड आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते. नगरसेवक नितीन जाधव यांच्या पुढाकाराने वॉर्ड क्रमांक 29 मध्ये सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेला चांगला वेग मिळत आहे. सार्वजनिक ठिकाणी किंवा घराबाहेर अनियमितपणे कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात असून परिसरात स्वच्छतेबाबत शिस्त प्रस्थापित करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. शहर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यासाठी राबवल्या जात असलेल्या या मोहिमेत स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत स्वयंसेवकही सक्रिय सहभाग नोंदवत आहेत. स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. नियम पाळले नाहीत तर दंड होणारच, पण जनजागृती ही तितकीच महत्त्वाची आहे, असे नगरसेवक जाधव यांनी सांगितले. नागरिकांनी घरगुती कचरा ओला सुका म्हणून योग्य प्रकारे वर्गीकृत करून महापालिकेच्या अधिकृत यंत्रणेकडे सुपूर्त करावा, असे आवाहन त्यांनी केले. या मोहिमेला स्थानिक नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून परिसरात स्वच्छता राखण्यासाठी हा उपक्रम सातत्याने राबवला जाणार असल्याची माहिती देखील देण्यात आली.
कर्नाटक राज्याचे गृहमंत्री डॉक्टर जी परमेश्वर यांनी येत्या हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने बेळगाव येथे घेतलेल्या बैठकीत अधिवेशनाच्या सर्वांगीण तयारीचा आढावा घेतला. अधिवेशन काळातील सुरक्षा व्यवस्थेसह आवश्यक बाबींची तपशीलवार माहिती त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. या बैठकीत हुबळी धारवाड शहर पोलीस, बेळगाव शहर पोलीस तसेच उत्तर कर्नाटकातील 5 जिल्ह्यांच्या पोलिसांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. अधिवेशन काळामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग होऊ नये यासाठी पोलिसांनी पूर्ण सज्ज राहावे अशा काटेकोर सूचना गृहमंत्र्यांनी दिल्या. यावेळी एडीजीपी आर हितेंद्र यांनीही आपले मार्गदर्शन करत सुरक्षितता, वाहतूक, अनुशासनबद्ध बंदोबस्त आणि आवश्यक उपाययोजनांबाबत महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. विभागातील समन्वय वाढवत सर्व विभागांनी एकत्रित आणि प्रभावीपणे कार्य करावे असे निर्देश या बैठकीत देण्यात आले. हिवाळी अधिवेशन निर्विघ्न पार पाडण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज होत असल्याचंही या बैठकीत स्पष्ट झालं. शहापूर येथील नवी गल्ली बोळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून बंद अवस्थेत असलेल्या बोरवेलच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. नगरसेवक रवी साळुंखे यांच्या तात्काळ पाठपुराव्यामुळे सार्वजनिक बोरवेलवर नवीन विद्युत मोटार बसवण्यात आली आणि त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवीन मोटार बसवण्याचा शुभारंभ आज गुरुवारी पूजनाने झाली. यावेळी नगरसेवक साळुंखे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भागातील पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. मोटार नादुरुस्त झाल्याने पाणी उपसा पूर्णपणे ठप्प झाला होता. नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन नगरसेवकांनी महापालिकेकडे त्वरेने पाठपुरावा करून अल्पावधीतच नवी मोटार मंजूर करून घेतली आणि काम पूर्ण करून दिले. या उपक्रमामुळे पाणी टंचाईवर उपाय मिळाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगरसेवकांचे आभार मानले आहेत. बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयात संविधान दिन काल बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संविधान दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी, सहाय्यक पोलीस व कर्मचारी यांनी सामूहिकरित्या भारतीय संविधानाची प्रस्तावना वाचली. जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयात आयोजित कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि सहाय्यकांना राहण्याबाबत सूचना देण्यात आली होती. यानुसार सर्वजण सभागृहात उपस्थित होते. यावेळी सगळ्यात पहिल्यांदा संविधानात नमूद केलेल्या समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे पालन करण्याची शपथ सर्वांना देण्यात आली. कायदा आणि सुव्यवस्था राखणे इतकेच नव्हे तर संविधानाने दिलेल्या तत्वांचे प्रामाणिकपणे पालन करणे हेही पोलीस विभागाचे मूलभूत कर्तव्य असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचा उद्देश संविधानाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि सार्वजनिक सेवेत असलेल्या प्रत्येकाने संविधाननिष्ठ राहून समाजाच्या हितासाठी काम करण्याचा संकल्प दृढ करणे आहे, असे अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख रामगौंडा बसरगे यांनी सांगितले. दरम्यान जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयासह पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय, शिक्षण आणि सर्व शाळांतही आज दिवसभर कार्यक्रम आयोजित करून संविधान दिनाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन यावेळी करण्यात आले. बेळगाव शहरामध्ये अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका तरुणाला सिटी क्राईम ब्रँच पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद शहीद अतिकुर रेहमान मुल्ला, वय 27, राहणार 12वा क्रॉस, उज्ज्वलनगर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुडशेड रोड, नेताजी सुभाषचंद्र बोस चिल्ड्रन्स पार्कजवळ हा तरुण सार्वजनिक ठिकाणी हेरॉईन या अंमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर PSI मंजुनाथ बजंत्री आणि त्यांच्या टीमने तातडीने कारवाई करत आरोपीला रंगेहात पकडले. या कारवाई दरम्यान पोलिसांनी 7.56 ग्रॅम हेरॉईन, किंमत 15,800 रुपये, एक मोबाईल असा एकूण 25,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.